असा पूर्ण सगळा शोध घेतला त्याचा. मला जवळजवळ 8 प्रकार मिळाले वेगवेगळे बुरशीचे. म्हटलं वा, मग सायकल तिथेच साईडला सोडली. परत बाकीचे ओंडके असं करत 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 तिथे जे काही 20-25 ओंडके होते सगळे पाहिले मी. यू वोंट बिलीव्ह 25 वेगवेगळ्या प्रकारचे फंगस मला मिळाले त्या दिवशी. सांगायला एक अभिमानाची गोष्ट, मी जी वेबसाईट बुरशीची डेव्हलप केली त्याच्याबद्दल नंतर आपण बोलूयाच. पण त्या बुरशीच्या वेबसाईटचं उद्घाटन जे आहे, त्या उद्घाटनाच्या वेळेस माझ्या बालवाडीच्या शिक्षकांपासून ते माझ्या कॉलेजच्या शिक्षकांपर्यंत सगळे शिक्षक हजर होते. वाव. गॅनोडर्मा नावाचं एक फंगस, एक बुरशी आहे. त्या बुरशीचे कित्येक प्रकार आपल्याकडे मिळतात. त्या गॅनोडर्माचं कमीत कमी 100पेक्षा जास्त आजार बरे करण्याची कपॅसिटी. मला कळतंय की आपण फक्त एका प्राण्याच्या शोधात सफारीमध्ये, जंगल सफारी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ह्या जंगलातले किती असे एलिमेंट्स आपण मिस आउट करतो. नमस्कार, जंगल एकोजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आमचे प्रत्येक भाग तुम्ही अतिशय मन लावून बघताय आणि त्यामध्ये तुम्हाला काहीतरी खूप रंजक इन्फॉर्मेशन मिळते, ज्यामुळे पर्यावरणाकडे तुम्ही अजून जास्त जागरूकतेने बघायला लागलेला आहात हे आम्हाला तुम्ही कळवताय. ते ऐकून खरंच खूप आनंद होतोय. आणि अशीच आज एक खूप इंटरेस्टिंग माहिती आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कधी तुम्ही घरी ब्रेडला बुरशी लागलेली बघितली आहे? बुरशी लागल्यानंतर वाईट वाटतं ना, काहीतरी खराब झालं आहे असं वाटतं ना. किंवा बुरशी हे एक निगेटिव्ह कनोटेशन असलेलं निसर्गातलं एक काहीतरी टाकाऊ पदार्थ आहे किंवा टाकाऊ एलिमेंट आहे असं वाटतं ना. ह्या सगळ्या गैरसमजांवरती पांघरून घालायला किंवा प्रकाश टाकायला आज आमच्याबरोबर आहेत डॉक्टर किरण रणदिवे, वनस्पतीशास्त्रातील जागतिक कीर्तीचे संशोधक, ज्यांच्या नावावर फंगसची एक प्रजाती नव्हे तर जीनस रजिस्टर्ड आहे. असे अत्यंत मोठ्या कीर्तीचे किरण रणदिवे, पण अत्यंत सहज आणि सामान्य जीवन जगणारे आणि त्यांच्या त्या जगण्यातनं आम्हाला खूप महत्त्वाच्या काही गोष्टी सांगून जाणारे असे किरणदादा आमच्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबरच्या गप्पा इतक्या रंगल्या, बुरशीला आज आम्ही कॅन्सल कल्चर वापरून कवक म्हणायचं हे ठरवून टाकलं. या सगळ्या गप्पांचा आस्वाद घ्यायला तुम्ही तयार आहात हे आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला हा भाग 2 भागांमध्ये दाखवावा लागणार आहे. तर सुरुवात करूया पहिल्या भागाची डॉक्टर किरण रणदिवेंसोबत जंगल एकोजमध्ये. नमस्कार सर, खूप 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 स्वागत आहे तुमचं. आज जंगल एकोजमध्ये तुम्ही आलायत आणि मला खूप उत्सुकता आहे, कारण तुम्ही इतक्या मोस्ट इग्नोर्ड गोष्टींवरती एवढा अभ्यास केलाय. सो मला खूप क्युरिओसिटी आहे. सगळ्यात पहिले, सगळ्यात आधी मला म्हणजे हे आपण पॉडकास्टचा विषय सुरू करण्याआधी किंवा तुम्हाला मी प्रश्न विचारण्याआधी मला सगळ्यात जास्त उत्सुकता ही आहे की असं काय वाटलं की ज्यामुळे, किंवा असं काय होतं ज्यामुळे एखाद्या बुरशीने तुमचं लक्ष वेधून घेतलं. कारण बरेचदा कुठलं तरी लाकूड घरात अनेक महिने पडून असेल, पावसाळ्यात तसं जे आहे त्याला बुरशी लागते, किंवा अनेक आपल्याला जनरल भटकताना बुरशीशी इंटरॅक्शन आपलं खूप लहान असताना झालेलं असतं. आपण खूप यंग असताना कुठेतरी ती काय कुत्र्याची छत्री म्हणतो आपण, त्यांनी शू केली म्हणून ती, असे अनेक प्रकार आहेत त्यातलं. तर अशी काय गंमत घडली किंवा असं काय घडलं की ज्यामुळे बुरशी बाबतीत तुम्हाला अभ्यास करावा असा वाटला किंवा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी असं वाटलं? खरं तर खूप चांगला प्रश्न विचारला आहे. ॲक्च्युली 11वीला मी कराडला गेलो होतो, कारण माझे चुलते तिकडे इंजिनिअरिंगला, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ते शिक्षक होते. तर त्यांच्याकडे पाठवल्यानंतर मुलगा इंजिनियर होईल असं घरच्यांची आशा होती. आणि मग मी कराडच्या कॉलेजला गेलो, SJM कॉलेज कराड. तर त्या कॉलेजला गेल्यानंतर पहिल्याच दिवशी डॉक्टर थोरात मॅडमचं एक लेक्चर झालं आणि त्या लेक्चरमध्ये त्यांनी काय शिकवलं अजूनही माझ्या चांगलं लक्षात आहे. त्यांनी बीजाणुधानी शिकवली. एका आपण जे मॉस म्हणतो ना, शैवाल,
तर त्या शैवालाची बीजाणुधानी त्यांनी त्याचा सेक्शन जो आहे त्याचा जो काप घेतल्यानंतर आतमध्ये काय काय दिसतं हे त्यांनी शिकवलं. ते शिकवल्यात माझं ते तोंडपाठ झालं आणि त्यांची सवय होती की लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या परीक्षा घ्यायच्या. अच्छा. अचानक सरप्राईज टेस्ट. आणि परीक्षा घेतली. परीक्षा घेतल्यानंतर आउट ऑफ मार्क्स मला मिळाले त्याच्यामध्ये. आणि मग एक झुऑलॉजी शिकवणारे आमचे तिथले शिक्षक होते. मग त्यांनी आणि ते फार म्हणजे गोची करायचे. म्हणजे काय तर रिझल्ट हे हा तुझा रिझल्ट आहे जा असं नाही, तर त्या लॅबमध्ये सगळ्यांना बसवायचे आणि मग तो रिझल्ट वाचायचे की जेणेकरून सगळ्यांना कळलं पाहिजे की किती मार्क्स पडले. मग सगळ्यांना तिथं वर्गामध्ये बसवलं आणि त्यांनी रिझल्ट असा हातामध्ये घेतले. शेजारी थोरात मॅडम बसलेले होते. सगळे शिक्षक बसवायचे आणि ते रिझल्ट डिक्लेअर करायचे. अरे बापरे, एवढं अगदी मग सबके सामने जलील करूंगा. अगदी. मग त्यांनी सुरू केलं. मग माझं नाव आलं. त्यांची बोलण्याची स्टाईल पण हु इज किरण रणदिवे स्टँड अप. म्हटलं आता काही खरं नाही. आता म्हटलं उरली सुरली पण निघणार आता. मी आपला घाबरत उभा राहिल्या म्हटलं ही इज द पर्सन. माझा BP वाढत होता. हू हॅज गॉट आउट ऑफ मार्क्स इन बॉटनी. इतका जीव भांड्यात पडला. क्या बात आहे. मग तिथं मला बॉटनी आवडायला लागलं आणि 11वीला मी ठरवलं की बॉटनीमध्ये वनस्पतीशास्त्रामध्ये आपण काम करायचं. मग ते डोक्यात होतं. बऱ्याच लोकांनी सांगितलं केमिस्ट्री विषय घ्या, मायक्रोबायोलॉजी घ्या, आणखीन काय काय विषय घ्या. मी म्हटलं नाही, नथिंग डुईंग. आपण करायचं तर बॉटनी विषयामध्येच करायचं. भले जॉब मिळो न मिळो, पण मी जॉब ओरिएंटेड काही नंतर करेन, पण बॉटनी विषयामध्येच मला करायचं. तिकडून आलो. 12वीला गरवारे कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर 12वी झालं. 12वीला मनाजोगते मार्क काही फारसे पडले नाहीत. मेडिकलला जायची इच्छा अपूर्ण राहिली. म्हटलं तर मग काहीतरी आपण नक्की काहीतरी करून दाखवायला पाहिजे. म्हणून मग फर्स्ट इयर BScला ॲडमिशन घेतलं. आणि माझी बहीण संयुक्त स्त्री संस्थेमध्ये शिकायला होती. म्हणजे आपल्या आत्ता तेंडुलकर उद्यान जे आहे तिथे ती शाळा आहे छोटीशी. माझी 1ली ते 5वीपर्यंतची 4थीपर्यंतची शाळा. तर त्या शाळेमध्ये मी तिला न्यायला सोडायला जात होतो आणि त्याच वेळेस मी गणेश मेळ्यामध्ये तिथे राहिला होतो. मग सायकलवर एक दिवस तिला सोडायला जात असताना तिथं तेंडुलकर उद्यानाच्या समोर, ते उद्यान वगैरे काही नव्हतं, मोकळी जागा होती, त्याला कंपाऊंड नव्हतं. आणि समोर जे आत्ता मला वाटतं महापालिकेचं भवन केलेलं आहे त्यांनी, जिथे बरेच प्रोग्राम्स वगैरे होतात, तर इंद्रधनुष्य. तर मग तिथे पूर्वी लाकडाचे ओंडके टाकलेले असायचे. जिथली कुठली प्लॅन्ट्स असतील ती सगळी कट केल्यानंतर सगळे साठवायची कुठे तर तिथे साठवायची. आणि मग ते लाकडाचे ओंडके तिथे टाकलेले असायचे. मग मी असं सायकलवर जात होतो. असं मला लक्ष गेलं. पाहिलं तर म्हटलं काहीतरी लाकडाला असं लटकल्यासारखं दिसतंय. म्हटलं चला आता वेळ होता थोडा. म्हटलं बहिणीला सोडलं होतं. म्हटलं जाऊयात. मग गेलो. मग त्या लाकडाच्या ओंडक्यावर एके ठिकाणी असा एखाद्या माणसाचा कान चिकटवल्यासारखं दिसलं. म्हटलं अरे इट इज इंटरेस्टिंग. म्हटलं 12वीपर्यंतचा अभ्यास झालेला होता. म्हटलं ही बुरशी आहे हे कळलं. म्हटलं चला बघूया. मग आणखीन तो लाकडाचा ओंडका थोडासा पलीकडच्या साईडने पाहिला. तिथं आणखीन एक डेड मॅन्स फिंगर म्हणजे झायलेरिया नावाचं फंगस असं माणसाच्या बोटासारखं दिसलं. म्हटलं अरे क्या बात आहे म्हटलं. मग तो ओंडका मी असा पूर्ण सगळा शोध घेतला त्याचा. मला जवळजवळ 8 प्रकार मिळाले वेगवेगळे बुरशीचे. म्हटलं वा. मग सायकल तिथेच साईडला सोडली. परत बाकीचे ओंडके असं करत तिथे जे काही 20-25 ओंडके होते सगळे पाहिले मी. यू वोंट बिलीव्ह 25 वेगवेगळ्या प्रकारचे फंगस मला मिळाले त्या दिवशी. पण तुम्हाला तेव्हा नावं माहिती होती? मला काही माहिती नव्हतं त्यावेळेस. मग तुम्हाला कळलं कसं? मला फक्त कळलं की हे फंगस आहे. पण आकारावरून कळत होतं की अरे हां हे थोडं असं लोबसारखं आहे, एक नुसतं काडीसारखं आहे, एक ब्लॅक कलरचं आहे की येलो कलरचं आहे, असं सगळं कळत होतं. मग मी म्हटलं चला आता गोळा करूया. मग तिथेच प्लॅस्टिकची पिशवी पडलेली होती, ते उचलली, त्याच्यामध्ये सगळे टाकले, पॅक केलं आणि कॉलेजला घेऊन आलो. कॉलेजला आमचे डॉक्टर रानडे सर, गरवारे कॉलेजचे अगदी वेल नोन प्राध्यापक. मग त्यांना दाखवलं. मला ते म्हटले की खूप छान कलेक्शन आणलं आहे, पण असं करायचं नाही कलेक्शन. म्हटलं का असं? नाही म्हणे असं एकत्रित नाही आणायचं, कारण ते 25 वेगवेगळे प्रकार आहेत, प्रत्येक प्रकाराचे वेगवेगळे बीजाणू असतात, ते सगळं मिक्स झाले म्हणे. आता ते तू परत जा, परत ते आण सगळं, पण तुला मी काही नावं सांगतो ज्याच्यामध्ये मी एक्सपर्ट आहे. मग त्यांनी धडाधड एक 4-5 नावं त्यातली मला सांगितली. मला म्हटले हे बाकीची जी नावं आहेत ती नावं तू पुणे विद्यापीठामध्ये बॉटनी डिपार्टमेंट जे आहे
तिथे ह्या मायकॉलॉजी म्हणजे ज्याला बुरशीशास्त्र म्हणतो आपण, त्या मायकॉलॉजीचे तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र गोपाळराव वैद्य, जी वैद्य असं म्हणतो त्यांना आम्ही, जे माझे PhDचे गाईड होते. तर त्यांच्याकडे जा, ते तुला सगळी नावं जी उरलेली आहेत ती सांगतील. म्हटलं क्या बात आहे, म्हटलं सर, इतका तो इंटरेस्ट आला. आणि मग मी त्याच दिवशी सायकल काढली, पुणे विद्यापीठामध्ये गेलो आणि त्या सरांनी मला पाहिल्या त्यांना इतका आनंद झाला. मला म्हटले, अरे BScचा FY BScचा मुलगा एवढे फंगस घेऊन येतो. आणि मला त्या दिवशी त्यांनी सांगितलं, तू मायकॉलॉजीमध्ये काम कर बरं का, असं मला एकदम त्यांची ती स्टाईल होती, यू शुड वर्क ऑन मायकॉलॉजी. म्हटलं येस सर, डेफिनेटली. आणि मग तिथं ठरवलं. आणि गेले त्यांनी असं सांगितलं, अरे हा डिडाली आहे, हा ऑरिक्युलारी आहे, हा फेलिनस आहे, कुठून आणलं आहे, काय आहे? सगळी त्यांनी माझी इतकी आत्मीयतेने चौकशी केली. त्यांना 25 नावं माहिती होती. हां, म्हणजे ते स्पेशलाईज त्यातले वूड रॉटिंगमधले, लाकूड कुजवणारे वेगळे. आणि आमचे रानडे सर मिक्झोमायसिट्स म्हणजे स्लाईम मोल्ड्स त्याला म्हणतात. म्हणजे त्याचे जेव्हा जीवनचक्र चालू असतं त्यावेळेस ते थोडंसं चिकट स्लाईमी असं अमिबा तयार करतं, म्हणून त्याला स्लाईम मोल्ड्स असं म्हणायचं. तर ते स्लाईम मोल्ड्सवरती त्यांचं स्पेशलाईज. कारण आमच्याकडं कसं रानडे सर म्हटलं की मिक्झोमायसिट्स, स्लाईम मोल्ड्सबद्दल काहीही विचारा, जगातलं सगळं त्यांना माहिती. आणि आमचे वैद्य सर ते म्हणजे फ्लोरिस्टिक्स, म्हणजे ते सगळे याच्यामध्ये, पण वूड रॉटिंग म्हणजे ज्याला लाकूड कुजवणाऱ्या बुरशा म्हणतो आपण, अफायलोफोरेल्स असं जुनं नाव होतं त्याला. तर त्या अफायलोफोरेल्सवरती ते काम करतात. जुनं नाव, मग आत्ताचं जुनं नाव. आत्ताचं त्याला पॉलिपोरेल्स जो ग्रुप आहे सगळा, तो पॉलिपोरेसी. आणि त्याला आता मशरूमच्या कॅटेगरीमध्ये म्हणतात. त्यावेळेस ते अफायलोफोरेल्स म्हणजे कडक फंगस ज्याला म्हणतो आपण, हात लावल्यानंतर ते असं एकदम दगडासारखं असं भास देतो, तसं ते फंगस असायचं. आणि मग त्या अफायलोफोरेल्समधले बरेच मेंबर त्याच्यामध्ये होते. मग धडाधड त्यांनी नावं सांगितली. मग मला असं 1-2 सेकंद वाटलं, अरे म्हटलं एवढं छान हे सर सांगतायत, म्हटलं असं आपल्याला आलं तर. आणि मग तिथं माझं मायकॉलॉजी सुरू झालं. आणि तिथूनच मग फंगल टॅक्सॉनॉमी सुरू झालं. मग MScचं पार्ट्स मग तिथून BSc TY BSc गरवारे कॉलेजला केलं. SY BSc TY BSc पर्यंत रानडे सर आणि गरवारे कॉलेजमधले खूप सगळे, त्यामध्ये घाणेकर सर आहेत, प्रके घाणेकर सर, त्याचबरोबर डॉक्टर साने मॅडम, त्याचबरोबर हर्डीकर मॅडम, पिंगळे सर, नंतर साठे मॅडम, दोन्ही साठे मॅडम, ज्युनियर एक साठे मॅडम आम्हाला होते आणि सिनियर साठे मॅडम, असं सगळे म्हणजे फार ग्रेट लोक आहेत सगळे ते. आणि त्यांनी आम्हाला खूप चांगलं ट्रेन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्सॉनॉमी, हे वर्गीकरण शास्त्राचा पाया घालण्याचं काम हे गरवारे कॉलेजच्या शिक्षकांनी केलं, हे मला इथं मुद्दामून सांगावंसं वाटतं. आणि मग तिथून सगळं टॅक्सॉनॉमी सुरू झालं. BSc झाल्या टार्गेट्स दिले गेले आम्हाला सगळ्या स्टुडंट्सला की MSc करा, म्हणजे BScपर्यंत थांबू नका. आणि मग MScला आम्ही पुणे विद्यापीठात गेलो, एंट्रन्स दिली, त्यात पास झालो. एंट्रन्स दिल्यानंतर मग तिथे पर्सेंटेज आणि एंट्रन्सचे मार्क्स असं कंबाईन करून लिस्ट लागली आणि मग आमचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. सर किती छान आहे. मला आज तुम्ही हे जे आत्ता आवर्जून शिक्षकांबद्दल मेन्शन केलं, हे किती महत्त्वाचं आहे हे मला, म्हणजे हा पॉडकास्टच्या विषयाशी धरून नसलेला मुद्दा आहे, पण तरी खूप महत्त्वाचा आहे की आपण लहानाचे मोठे होत असताना आपल्याला अनेक असे शिक्षक आहेत जे नकळतपणे घडवत असतात. आणि आत्ता तुम्ही नाव घेतलं, अगदी नुकता घडलेला किस्सा. मी काही दिवसांपूर्वी माझ्या कॉलेजमध्ये फर्ग्युसनमध्ये गेलो होतो, जिथून मी एन्व्हायरमेंटल सायन्स केलं. आणि मला भेटल्या शिक्षक ज्या माझ्या मॅम होत्या, त्या मला म्हटल्या की आता तुझं उरलेलं MSc कधी कंप्लीट करतोयस, मला सांग, मी तयार आहे. तर त्या मला पण त्यांच्यामुळे असं झालं की हो मॅम, मला करायचं आहे, पुन्हा मी करणार आहे वगैरे. तर ते जे शिक्षकांचं आपल्या आयुष्यातलं एक कॉन्ट्रीब्युशन असतं आणि त्याच्याबद्दल अवेअर राहून ग्रेटफुल राहणं आणि ते सतत मेन्शन करणं आपल्या कामात, आपण कितीही काही अचीव्ह केलं, ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही आज या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा त्यांच्याबद्दल बोललात, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मला वाटतं असे शिक्षक आपल्याला मिळतात म्हणून आपल्याकडनं काहीतरी चांगलं घडतं. सांगायला एक अभिमानाची गोष्ट, मी जी वेबसाईट बुरशीची डेव्हलप केली त्याच्याबद्दल नंतर आपण बोलूयाच. पण त्या बुरशीच्या वेबसाईटचं उद्घाटन जे आहे, त्या उद्घाटनाच्या वेळेस माझ्या बालवाडीच्या शिक्षकांपासून ते माझ्या कॉलेजच्या शिक्षकांपर्यंत सगळे शिक्षक हजर होते. वाव. आणि माझा त्यांच्याशी रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे सगळ्या शिक्षकांशी. यू वर ऑलवेज टीचर्स फेवरेट. ॲब्सोल्युटली. वाव. सर आत्ताच विषय निघाला तर आत्ताच बोलूयात, असं काही गरजेचं नाही. आम्हाला आवडेल आत्ताच जाणून घ्यायला की तुम्ही ही वेबसाईट जी तयार केली आहे त्याबद्दल डिटेलमध्ये पण सांगा.
आणि का करावीशी वाटली त्याबद्दलही सांगा. आपण अगदी असं काही गरजेचं नाही की आपण ते नंतर बोललं पाहिजे. बरोबर. तुम्ही ते सांगा, म्हणजे जे ऑडियन्स आत्ता जॉईन झालेत त्यांना सुद्धा कळेल की आपण कुठल्या मुद्द्याबद्दल बोलतोय, बरोबर. आणि आय एम शुअर त्यांना आवडेल हे जाणून घ्यायला. कसं झालं की बुरशीशास्त्राचा अभ्यास करत असताना मला एक गोष्ट नेहमी जाणवली की अत्यंत, जसं आपण म्हणालात की अत्यंत दुर्लक्षित, इतकं उपयोगी पण अत्यंत दुर्लक्षित असं आपण म्हणूया. कारण का आत्ता जेवढी आपण मेडिसिन्स खातोय त्या मेडिसिन्सपैकी जर आपण खरंच पाहिलं तर 60 ते 70% जास्त मेडिसिन्स हे बुरशींचं कुठं ना कुठेतरी त्याचं आपण ज्याला म्हणतो की केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स किंवा जे केमिकल्स आहेत बुरशींमध्ये, ते केमिकल्स त्याच्यामध्ये वापरले जात आहेत. खरंच पण हे आपल्याला माहितीच नाही. माहिती मला पडत कुठे नाही. माहिती होतं. कारण का त्याचं कारण आपल्याला सगळ्यांनाही सांगू इच्छितो की आपण बऱ्याचदा म्हणतो की एखादं झाड आपण लावलंय आत्ता, मग आपले वैद्यबुवा सांगतात आपल्याला की हे साधारणतः 1.5 महिन्याचं झाड झाल्यानंतरच त्याची आपण पानं वगैरे घेतल्यानंतर त्याचा इफेक्ट पडेल. मग ते 1.5 महिन्यानंतरच का, असं जर आपण प्रश्न विचारला तर त्या 1.5 महिन्यामध्ये त्या झाडाच्या आतमध्ये वाढणारा सजीवांचा एक समूह असतो, त्याला एंडोफाइट्स म्हणतात. एंडॉस म्हणजे आतलं, फायटॉस म्हणजे प्लॅन्ट म्हणजे वनस्पती. तर त्या प्लॅन्टच्या आतमध्ये त्याला मदत करत कसल्याही प्रकारचा अपाय न करता जे वाढतं त्याला एंडोफाइट्स म्हणतात. तर त्या एंडोफाइट्समध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचं कॉन्ट्रिब्युशन असेल तर फंगस म्हणजे बुरशी, आणि दुसरं म्हणजे बॅक्टेरिया. आणि ह्या सगळ्यांचं ज्याला म्हणतो आपण की प्रचंड म्हणजे जाळं त्याचं आतमध्ये असतं, आणि ते जाळं जे आहे ते जाळं गुंतागुंतीची सगळ्या केमिकल रिॲक्शन्स त्याच्यामध्ये होत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि त्याच्यातून त्या झाडाची वाढही होत असते, ॲट द सेम टाईम त्याचं प्रोटेक्शन पण होत असतं. आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी ती बुरशी आणि त्या बॅक्टेरिया आणि बाकीचे जे काही सजीव असतात त्यांचा फार मोठा वाटा असतो. बॅक्टेरियाजबद्दल माहिती होतं मला डेफिनेटली. आत्ता तुम्ही गेस्ट म्हणून येणार त्यावेळेला आम्ही जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा बुरशीबद्दल वाचलंही होतं. पण मला आत्ता जाणून घ्यायला आवडेल की एक्झॅक्टली किती महत्त्व आहे, म्हणजे जितकं बॅक्टेरियाजला महत्त्व आहे, आणि आता कोरोनाच्या काळात मला वाटतंय सगळ्यांनाच त्याचं महत्त्व जास्त नीट कळायला लागलं, कारण सगळ्यांनाच लक्षात आलं जेव्हा त्याच्याबद्दल त्याची वॅक्सिन तयार झाली. मग वॅक्सिन काय करते ह्याच्याबद्दल माहिती लोकांनी पहिल्यांदा मला वाटतं घर बसल्या घेतली, कारण सगळेच घाबरलेले होते. आणि जीवाची भीती असल्यानंतर आपोआप जी महत्त्वाची माहिती आहे, आपलं जीवन चालू राहण्याबद्दलची, ती लोक खूप इंटरेस्टने घेतात, अदरवाईज त्यांना काही पडलेली नसते. अगदी सांगायला हरकत नाही. पण गॅनोडर्मा नावाचं एक फंगस, एक बुरशी आहे, त्या बुरशीचे कित्येक प्रकार आपल्याकडे मिळतात. त्या गॅनोडर्माचं कमीत कमी 100पेक्षा जास्त आजार बरे करण्याची कपॅसिटी, 100पेक्षा जास्त आजार बरे करण्याची त्याची कपॅसिटी आहे. फॉर एक्झाम्पल कॅन्सर, अँटी कॅन्सरस, इट इज नोन फॅक्ट. पहिलंच मोठं नाव घेतलं. हो, त्यामुळे माझे प्रश्नच संपले. हो. दुसरं जर म्हणाल स्किन ट्रान्सप्लांटेशन थेरपी, जे चायना वापरतं, ते गॅनोडर्मा आपल्याकडं रस्त्याच्या कोपऱ्याला येऊन संपून जातं. स्किन ट्रान्सप्लांटेशन थेरपी म्हणजे स्किनला तुमच्या सपोज इजा झाली आणि जखम झाली मोठी, तर चायनाची जी लोक आहेत ती काय करतात, ती जी बुरशीचे बीजाणू आहेत त्याचं मायसिलियम, ज्याला कवकजाल म्हणतो आपण, ते कवकजाल वाढवतात आणि ते औषधं बाकीची लावण्याच्या ऐवजी कवकजाल त्याच्यावरती पॅक करून टाकतात, आणि 5 ते 7 दिवसानंतर तिथे व्रणसुद्धा राहत नाही. दॅट इज स्किन ट्रान्सप्लांटेशन थेरपी. आपल्याकडं खूप सारं आहे, पण आपल्याकडं ते लोकांपर्यंत जसं तुम्ही सांगितलं की आणलं जात नाही, किंबहुना त्याला तेवढं महत्त्व दिलं जात नाही. कारण आपल्याकडे एखादा विद्यार्थी जर का, किंवा एक 4थी-5वीचा मुलगा आहे आणि तो जर का एखादा खराब झालेला पाव घेऊन आला, त्याच्यावरती बुरशी आलेली आहे, आणि आईकडे जर नेलं त्यांनी दाखवायला, तर ते काय आहे हे बघण्याच्या अगोदर त्याच्या पाठीत असा छानपैकी धपाटा बसलेला असतो, काय आणलंयस घाणेरडं, हे फेकून दे, हे घाण आहे. तिथेच मनामध्ये कुठेतरी सुरू होतं की अरे बुरशी म्हणजे काहीतरी घाणेरडं, बुरा म्हणजे वाईट, शी म्हणजे घाणेरडं, म्हणून बुरशी. तर हे नावच बदलायला पाहिजे असं मला बऱ्याचदा वाटतं. सर, तुमच्या मनात काय नाव आहे? ॲक्च्युली खरं सांगायचं तर आपण आता बदलून टाकूया आपल्यासाठी तरी. हिंदीतलं जे नाव आहे ते कवक, ते खूप चांगलं नाव, म्हणजे ज्याला आपण संस्कृतचा बेस आहे कवका,
नावाचं एक जर्नल पण आहे की ज्याच्यामध्ये सगळे बुरशीचे शोधनिबंध प्रकाशित होतात, रिसर्च पेपर्स. तर ते कवक हे खूप चांगलं नाव आहे. मी इथून त्याला- पुढे बुरशी मला अगदी. फंगस दिसली मला कुठेही की मी कवक म्हणणार, हे मी ठरवलंय. बुरशी कारण हे मला वाटतं Cancel. झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे की काय, बऱ्याचदा लोक खूप इंटरेस्ट असून, खूप उपयोगी असूनही त्याच्यामध्ये फारसं संशोधन करायला नको म्हणतात. बऱ्याचदा लोकांना असं भीती दाखवली जाते की हे काहीतरी इन्फेक्शन होईल वगैरे वगैरे. पण आता गंमत सांगतो. आत्ता एक स्लाईड घेतली आपण, काचपट्टिका घेतली, स्लाईड घेतली आणि त्याच्यावरती वॅसिलिन जेली लावली थोडीशी, आणि या कोपऱ्यामधून त्या कोपऱ्यापर्यंत, तिथून तिथे, तिथून तिथे आणि तिकडून परत इथे, एवढ्या आपण फेऱ्या मारल्यात की, आणि ते जर का सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं, मायक्रोस्कोप खाली, तर आपल्याला कमीत कमी 3 ते 4 वेगळ्या प्रकारचे बुरशीचे बीजाणू आपल्याला इथं सगळे दिसतील. मग श्वास घ्यायचं बंद करायचं का आता? तर बुरशी प्रत्येक ठिकाणी आहे, पण त्याचं आपल्याला काही लोकांना ॲलर्जी होईल, ते तुमच्या तब्येतीनुसार आहे. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की अरे नाही, हे पॉयझनस आहे, पण असं काही नाही. पॉयझनस हे सगळ्यांनाच पॉयझनस असेल असं काही नाही. जे आपण पॉयझनस मशरूम म्हणतो, अमानिटा मस्कॅरिया नावाचं, जे हिमाचल प्रदेशमध्ये कॉमनली मिळतं, तर ते एक मशरूम जर का एखाद्याने खाल्लं तर तो माणूस जातो. कारण त्याच्यामध्ये बरीच वेगवेगळी हॅल्युसिनोजेनिक केमिकल्स आहेत, जे त्यांना आभास निर्माण करतात की ते जमिनीपासून कित्येक मीटर हवेमध्ये तरंगत आहेत, त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं वगैरे वगैरे. थोडासा तुकडा घेतला तर ते थोडंसं सायकोथेरपी म्हणून पण वापरतात, अमानिटा मस्कॅरिया. तर ते अमानिटा झालं. पण ती खारोटी जी असते, छोटी खार जी असते, स्क्विरल, तर ती स्क्विरल तिला माहिती असतं त्या अमानिटा मस्कॅरियाचा किती तुकडा डोस खायचा. पाहिजे. ती तेवढाच तुकडा खाते आणि मस्त झिंग तिकडे तिकडे पडते. 1.5-2 तासांनी तो इफेक्ट जातो आणि ती छान पळून जाते. वाव, हे किती कसलंही- इंटरेस्टिंग आहे की आपण असं म्हणतो की माणूस हा खरं तर सगळ्यात हुशार प्राणी आहे, मेंदू डेव्हलप झालेला आहे वगैरे वगैरे. अजून आपल्याला माहिती नाही किती डोस घ्यायचा कुठल्या गोष्टीचा जिंगत राहण्यासाठी, पण हे प्राण्यांना माहिती. प्राण्यांना खारीसारख्या हो, प्राण्यांना माहिती. प्राणी गंमत त्याची म्हणजे मजा घेतोय, गंमत घेतोय. सुरवंट, हम्म. एक सुरवंट तुम्ही आणा की जो त्या प्लॅन्टवरती आहे कुठल्या तरी, तो त्या कोपऱ्यात ठेवा. हम्म. आणि ते जे प्लॅन्ट आहे तुम्ही आणलेलं, ज्याच्यावरती तो सुरवंट होता, ते प्लॅन्ट तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये ठेवा. हा. आज तुम्ही संध्याकाळी त्याला इथं सोडा, सकाळी तो तिथे बसलेला दिसणार. म्हणजे आपण फार मिरवतो माणूस म्हणून, पण तसं अजिबात नाही. म्हणजे अशी काही काही म्हणजे प्राणी आहेत की ज्यांना असं पाहिल्यानंतर कळतं, म्हणजे की माकडांनासुद्धा, की थोडी ॲसिडिटी झाली तर आता कुठल्या झाडाचा पाला खाल्ला पाहिजे. मला ह्या मुद्द्याकडे यायचंच होतं आणि ग्लॅड की तुम्ही तो मुद्दा काढलात. अनेक ठिकाणी ना तंबू लावलेले दिसतात मला, आणि जे बघून मला नेहमी इच्छा होते, पण मी आजपर्यंत कधी गेलेलो नाही आहे. जडीबुटी की दुकान. आपल्याला शहरांमधनं फिरताना वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी ते तंबू लावलेले दिसतात, ज्याच्यात मी एकदा असं डोकावून बघितलं सुद्धा आहे की काही बरण्या भरलेल्या असतात, ज्यामध्ये काही वेळेला बुरशीसुद्धा मी काही बरण्यांमध्ये पाहिलेली आहे. तर ह्या ज्या जडीबुटी आहेत किंवा हे जे अशी जी जडीबुटी की दुकान आहेत की तुमच्या कुठल्याही रोगावर त्यांच्याकडे औषध आहे असा त्यांचा क्लेम असतो. अर्थात याच्यात बरेचसे फसवणारे लोकसुद्धा आहेत किंवा कमी माहिती असणारे लोकसुद्धा आहेत. फसवणारे नाही म्हणता येणार त्यांना, पण कमी माहिती किंवा चुकीची माहिती देणारे पण काही लोक आहेत. बरोबर. तर हे जे जडीबुटी की दुकान दिसतं अनेक ठिकाणी, त्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स हे प्लांट्स रिलेटेड काही गोष्टी विकत असतात आणि त्यांचा असा दावा असतो की हे 100% काम करणार. तर ह्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे, अनुभव आहे? खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण महाबळेश्वरला गेलो, किंबहुना आपण भीमाशंकरला गेलो, तरीसुद्धा बऱ्याचदा आपल्याला ते दिसतंच. पण ऑथेंटिफिकेशन ज्याला म्हणतो आपण, ते नसतं. कारण ते वैदू म्हणतात, पण ते वैदू त्यांना कुठलीही त्यांच्याकडे डिग्री नसते, पण ते असतात. पण ॲट द सेम टाईम मी तुम्हाला सांगू इच्छितो की असे पण काही वैदू आहेत की जे खरं औषध देतात आणि ते लोकांच्या पुढे आलेले नाही आहेत. उदाहरणार्थ माळशेज घाट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माळशेज घाट आपण मुंबईच्या साईडला उतरला की पहिलं गाव लागतं ते म्हणजे मोरोशी. त्या मोरोशी गावामध्ये एक वैदू आहे, कसलेही शिक्षण नाही, तो तिथला आदिवासी आहे. तो
पानांचा चुरा आणि माती असं मिश्रण करून ते त्याच्या पुड्या बांधून देतो. अँड दॅट इज द बेस्ट मेडिसिन फॉर किडनी. ज्या माणसांना किडनी स्टोन झालेलं आहे, ज्यांना अक्षरशः म्हणजे लघवी ब्लॉक झालेली आहे, 2-2 दिवस लघवी त्यांना होत नाही, इतकं त्यांना किडनी स्टोनचा सिव्हिअर त्रास होतोय, अशा माणसांना सुद्धा त्या माणसाने बरं केलं आहे. अद्वैत खूपच मानावलं होतं, तुला माहिती होतं यांच्याबद्दल? तुम्ही नाव शेअर करू शकता त्यांचं? नाव नाही मला माहिती, पण त्या गावामध्ये तो एकमेव माणूस आहे आणि आपण जरूर म्हणजे त्या लोकांचं पण खरं तर पॉडकास्ट घ्यावं. म्हणूनच मी नाव ती लोक विचारतोय. नाही, कोणालाही विचारलं तिथं कोण देतं औषध, की तो जर त्यांना एकमेव आम्ही इथे माणूस आहे. बोलवू शकलो आणि त्यांच्याकडनं ही अगदी, माहिती अगदी. आम्हाला मिळू शकली. आणि हे मी ऑथेंटिकली का सांगतोय, सायंटिफिकली मी प्रूव्ड झालेलं पाहिलंय जिथं कुठेही डॉक्युमेंटेशन नसताना. माझे स्वतःचे जिजाजी जे मुंबई पोलीसमध्ये आहेत, त्यांना तसा त्रास झाला. 2 दिवस त्यांना युरिन झालं नाही. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की तिथे जा. त्यांनी औषध घेतलं. आता गेले 18 ते 19 वर्ष झालं 0 त्रास होतोय, 0 त्रास. म्हणजे ह्या गोष्टी आहेत निसर्गामध्ये. प्रत्येक गोष्टीला औषध आहे. अक्षरशः निसर्ग तुम्हाला काही साइजेस आणि म्हणजे साईज ऑफ दॅट पार्ट ऑफ प्लॅन्ट ऑर फ्रूट अँड डिसीज असंही होतं, किंवा साईज अँड दॅट ऑर्गन डिसीजेस असंही आहे. खूप साऱ्या गोष्टीत म्हणजे आयुर्वेदामधले बरीच लोक तुम्हाला ह्या गोष्टी सांगतील आणि काही लोकांनी ते प्रूव्ह करण्याचं सुरुवात पण केलेली आहे. त्याच्यामध्ये एक डॉक्टर साठे म्हणून एक मॅडम पण आहेत इथे, दशभुजा गणपतीच्या इथे. त्यांच्या स्वतःच्या असे वेगवेगळ्या थेरपीज आहेत. मागे पण त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या लोकांपर्यंत अजून आणू शकलेलो नाही, पण करणार आहोत आम्ही ते. तर अशा काही गोष्टी आहेत. आणि ज्याला आपण ॲलोपॅथीमध्ये काही लोक स्टेमसेल थेरपी वगैरे असं म्हणतात, तर तसं आयुर्वेदिक डॉक्टर्ससुद्धा ह्या अशा काही थेरपीज ते वापरत आहेत. आणि मागे एका वैद्युनीच आम्हाला सांगितलेलं की म्हणजे असंच आम्ही ह्या फंगस बुरशी कलेक्शनच्या नादाने कुसूरच्या जंगलामध्ये गेलो, वरती कुसूर प्लॅटूला. आणि त्या प्लॅटूला आम्ही चालत होतो, तर अक्षरशः एकाच वेळेला 200-250 अशी फुलपाखरं समोर उडत आहेत आणि ते वेगळंच होतं, स्वर्गच होता. विलक्षण दृश्य. अगदी अगदी. आणि मग त्या दरम्यान आम्ही एका तिथल्या वैद्यूला भेटलो. मग त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे तुम्ही हे वेट लॉस वगैरे असं आम्ही चर्चा करायचो वेगळ्या गोष्टींवरती. तर म्हणे असे काही वनस्पती ती रानडुकरं खातात की आज रात्री खाल्ल्यानंतर उद्या 7 ते 8 किलो कमी होतं त्यांचं. सर हे मी औषध म्हटलं- तर मला वाटतंय आपण हायलाईट करून दाखवलं पाहिजे. म्हटलं एवढ्याच हे मी अख्खी टीम घेऊन जातोय आम्ही कुसूरला लवकरच ठरवून. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मग याच्यावरती संशोधन होणं तितकंच गरजेचं आहे. आणि जसं आता तुम्ही सगळे नेचर लव्हरच आहात, तर कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती एक एक जर का फोकस आपल्याला टाकता आला, तर खूप साऱ्या गोष्टी याच्यातून बाहेर निघू शकतात. सर नक्कीच करूया आपण. आणि मला आवडेल, मला ह्या निमित्ताने हेच विचारायचं आहे, तुम्ही आयुर्वेदाबद्दल आत्ता बोललात, जे काम तुम्ही करताय किंवा हे जे वैदू हे काम करतायत, आयुर्वेदामध्ये असे किती मेन्शन्स आहेत पूर्वीपासूनचे जे तुम्हाला असं वाटलं की अरे हे आधीपासूनच आहे मेन्शन, याच्यावरती पुन्हा नव्याने अभ्यास करण्याची काही गरज नाही? आणि असे किती मिसिंग गोष्टी होत्या किंवा मिसिंग लिंक्स होत्या? कारण जसं तुम्ही टॅक्सॉनॉमीमध्ये खूप मोठं काम केलं आहे, फंगल टॅक्सॉनॉमीमध्ये, तर हे ॲब्सन्स ऑफ नेम्स इज लाईक नो इन्फॉर्मेशन. जर का मला माहितीच नसेल कुठल्या झाडाचं पान मला उपयोगी पडणार आहे औषध म्हणून, तर मग मी काय करणार त्या इन्फॉर्मेशनचं? बरोबर. तर जर आयुर्वेदामध्ये ती इन्फॉर्मेशन मिसिंग असेल, तर काय नक्की अपडेट्स झाल्या आहेत किंवा आयुर्वेदामध्ये अशी किती व्हायटल इन्फॉर्मेशन होती? कारण हे सगळं जग आज मानतं की आयुर्वेदासारखं थेरपी अख्ख्या जगाकडे फक्त नाही आहे, त्यामुळेच त्याला इतकं महत्त्व आहे आणि त्याचा इतका प्रूव्हन रिझल्ट आहे, सायंटिफिक त्याला प्रूफ्स आहेत, बॅकिंग आहे. त्यामुळे आज अख्खं जग आयुर्वेदाकडे अट्रॅक्ट झालं आहे. पण तुमच्या अभ्यासामुळे तुम्ही आयुर्वेदाशी जास्त जवळून कनेक्ट झाला असाल फॉर शुअर. तर म्हणजे झालं असं की माझे जे गुरु डॉक्टर लेट प्रोफेसर जे वैद्य सर, तर त्यांना अशी सवय होती की लोकांशी कम्युनिकेट करायचं. एखाद्या जंगलात गेला, तिथे एखादा माणूस असेल, मग त्याच्याशी बोलत बोलत ते काय औषधं वापरतात वगैरे वगैरे असं करायचं, फाइंड आउट. तर मग त्यावेळेस त्यांनी मला सांगितलेलं की त्या संत कबीर चौकामध्ये तिथे एक डॉक्टर आहेत आणि ते फंगसचं मेडिसिन म्हणून वापर करतात.
मी म्हटलं कुठलं फंगस वापरतात, तर त्यांनी सांगितलं की फेलिनस नावाचं. हे असं खूप कडक असतं, म्हणजे एखाद्याला फेकून मारलं तर दगडासारखं त्याला कोच वगैरे पडेल इतकं ते टणक असतं. असं ते फेलिनस. तर आपल्या पुणे विद्यापीठात भरपूर त्याच्या वेगवेगळे जाती मिळतात. तर ते फेलिनस ते गम डिसिजेसवरती वापरतात. आणि आयुर्वेदामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार आयुर्वेदामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या म्हणजे ते प्रूव्हन आहे ॲक्च्युली आयुर्वेदाच्या लँग्वेजमध्ये, पण आत्ता ॲलोपॅथीच्या लँग्वेजमध्ये ते त्यांच्या दृष्टीने सायंटिफिकली प्रूव्ड नाही, पण इट इज गिव्हिंग रिझल्ट. त्यामुळं अशा खूप साऱ्या थेरपीज आयुर्वेदामध्ये आहेत. आय एम नॉट द ऑथेंटिक पर्सन फॉर दॅट, पण आयुर्वेदाचार्यांना आपण जरूर विचारावं. आणि त्याच्यामध्ये एकच प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सवरती त्यांनी केलेलं नाही आहे. म्हणजे साधं एक्झाम्पल सांगायला, आपल्या आजी आजोबांनी मसाला ज्यावेळेस ते वापरायचे किंवा बनवून आपण मसाला घ्यायचो, जो काही आपण भाजीमध्ये टाकतो तो, तर त्या मसाल्यामध्ये दगडफुलाचा काय उपयोग? असं जर पाहिलं, एखाद्याने सांगेल की वास येण्यासाठी किंवा टिकण्यासाठी, संपलं. पण खरं तर दगडफूल जे आहे त्या दगडफुलामध्ये शेवाळं आणि बुरशी दोन्हींचं निसर्गतः मिलन त्याच्यामध्ये झालेलं आहे एक. आणि त्याच्यामुळे खरं सांगायचं तर त्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे केमिकल्स तयार होतात. त्याला लायकेनिक ॲसिड्स असं म्हणतात. तर हे जे लायकेनिक ॲसिड्स असतात, हे लायकेनिक ॲसिड्स थोडक्यात, सपोज आता हा दगड आहे, या दगडावरती इथं हे दगडफूल वाढतं आहे. हे दगडफूल वाढत असताना ते केमिकल्स सगळे खाली लीच आउट करतं. त्यातनं ते केमिकल्स खाली येत राहतात. जसजसे ते केमिकल्स खाली येतात, तसतसा तो दगड हा ठिसूळ होत जातो. सो लायसिस ऑफ रॉक्स इज गोइंग टू टेक प्लेस. तो दगड फुटत जातो आणि कालांतराने त्या दगडाचं मातीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे दगडफोडी, दगडफूल, फुलासारखं दिसणारं पण दगडावरती वाढणारं दगडफूल. मग ते दगडफूल ते दगड फोडतंय, म्हणूनच ते किडनी स्टोन होऊ नये म्हणून थोडं थोडं दररोज आपल्या डाएटमध्ये आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे. प्रत्येक रेसिपीत उद्यापासून दगडफूल. पण मला माहीत नव्हतं हे दगडफुलाबद्दल. म्हणजे मला मी नेहमी चवीसाठीच ॲड करतो आणि मी एवढं त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. मला आत्ता कळते की ते ॲक्च्युली फंगस आहे. आणि थँक्यू फॉर दिस इन्फॉर्मेशन. कारण ह्या निमित्ताने ह्या प्लॅटफॉर्म थ्रू अशीच इन्फॉर्मेशन जे जे ह्या प्लॅटफॉर्मला जोडले गेलेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे अनेक एलिमेंट्स मला नेहमी मी काही माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर वाद घालतो याच्यावरनं की तुम्ही नेहमी जंगल बघायला जाता तेव्हा फक्त टायगर बघायला जाऊ नका किंवा फक्त बिबट्या बघायला जाऊ नका. मग त्यावर त्यांचं असं म्हणणं असतं की अरे आम्ही एवढे पैसे भरतोय, मग टायगर तर दिसलाच पाहिजे ना, मग बाकी सगळं बघून आम्हाला कंटाळा आला आहे काय, किती वेळा स्पॉटेड डिअर्सच बघायचे किंवा किती वेळा लंगूर्सच बघायचे, बाकी पण काहीतरी दिसलं पाहिजे. तर टायगर दिसला तर ती सफारी वेस्ट आहे असं आम्हाला वाटतं. मला त्यांना हे सांगायचं आहे ह्या माध्यमातनं आणि तुमच्याकडनं हे आलं तर अजून ते व्हॅलिडेट होईल की मी अनेकदा जंगलामध्ये, माझ्याकडे असंख्य फोटोज आहेत बुरशींचे काढलेले, मी ते तुमच्याशी शेअर करीन. मला त्यांची नावं जाणून घ्यायला आवडेल कारण मी कधीच त्याच्याबद्दल जाणून घ्यायला, मला ते नुसते दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात. काही काही वेळेला त्याच्यावरती खूप छान पॅटर्न्स असतात, त्यामुळे मला त्याची फोटोग्राफी करून ठेवायला आवडते. ते काही वेळेला इतके अट्रॅक्टिव्ह कलर्स असतात त्याचे की बाकी सगळं सोडून फक्त बघत राहावं असं वाटतं की अरे हा इतका सुंदर रंग कसा काय. पण फायनली ती बुरशी आहे, त्यामुळे तो फक्त फोटोपुरतंच राहतं त्याची गंमत. पण आत्ता मला तुमच्याकडनं ही माहिती जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला कळतंय की आपण फक्त एका प्राण्याच्या शोधात सफारीमध्ये, जंगल सफारी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ह्या जंगलातले किती असे एलिमेंट्स आपण मिस आउट करतो की ज्यांचं महत्त्व त्या प्राण्याच्या सायटिंगपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. कारण जर एखादी अशी वनस्पती आपल्याला आपण शोधून ती आयडेंटिफाय करू शकत असू जी आपल्याच कुठल्या तरी विकारावरती, आजारावरती आपल्याला औषध म्हणून वापरता येणार आहे, ज्याचा पुढे जाऊन कधीतरी डूम्सडे जवळ आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना वापर होणारच आहे, तर त्याची माहिती असणं किती महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ती ओळखू शकणं किती जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे बर्डिंगबद्दल खूप लोकांना क्रेज असतं आणि ते असावंच. बर्ड्स ओळखता येण्याबद्दल एक वेगळा माज असतो की मला हा बर्ड ओळखता येतो, हा कॉल ओळखता येतो. पण अशा पद्धतीने जर फंगससुद्धा ओळखता यायला लागल्या मला,
तर मी तर सुपर पॉवर मिळाली मला असा वागेन. म्हणजे मी आजपासून तुमचा शिष्य आहे की मला तुम्ही द्या हे सगळं नॉलेज फंगस बाबतीतचं. मला आत्ता हे सगळं बोलताना मी बाकी सगळे हे प्रश्न बाजूला ठेवून मला तुमच्याकडनं अजून असे किस्से जाणवून घ्यायचे आहेत की अशा कुठल्या फंगस नी तुम्हाला सगळ्यात जास्त इम्प्रेस केलंय की तुम्हाला असं वाटलं की अरे हेही होऊ शकतं फंगसमधनं, की जे आम्हालाही ऐकून असं वाटेल की अरे बापरे फंगस कॅन डू दिस. तर मला ते जाणून घ्यायला आवडेल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि मग या प्रश्नाकडे Yes. येतो. खरं तर वाईल्ड लाईफ म्हटलं की समोर हरिण, काळवीट, वाघ सगळं येतं आजकाल समोर. वाईल्ड लाईफ म्हटलं की समोर फक्त टायगर आणि बिबट्या, हा, लेपर्ड म्हणजे- एवढंच येतं लोकांना. हा, पण- लोक हे मान्यच करत नाही की हरिण की इंडियन वाईल्ड गॉर. लाईफ ही जी टर्म आहे ॲक्च्युली दॅट इज व्हेरी ब्रॉड टर्म. पीपल हॅव मेड इट व्हेरी नॅरोवर आणि त्यामुळे खरं तर हे चुकीचं आहे. त्यामुळे वाईल्ड लाईफ म्हटलं की त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी सगळे ऑर्गॅनिझम्स, मी असं म्हणत नाही की कुठलं एकच, मग त्याच्यामध्ये ॲनिमल्स पण पाहिजेत. वाईल्ड म्हटलं की त्याच्यामध्ये सगळे सजीव आले, मायक्रोस्कोपिक टू मॅक्रोस्कोपिक सगळेच आले पाहिजे. मग त्याच्यामध्ये फंगस असू द्यात, ब्रायोफाईट्स असू द्यात. जसं मगाशी मी सांगितलं की दगडफूल म्हणून, दगडफुलाच्याच बाजूला येणारे जे मॉसेस आहेत त्यांना पण आपण विसरता कामा नये. कारण का आपण ज्या जमिनीत उगवलेलं जे काही धान्य आहे ते धान्य आपण दररोज ज्याच्यामुळे जगतोय, ते धान्य तयार होण्यासाठीची जी माती आहे ती माती ह्या दोन सजीवांमुळं तयार होते. म्हणजे दगड असतात, त्या दगडांचं छोटेसे दगड आणि त्या दगडांची मग छोटे छोटे बारीक बारीक कण आणि मग ती माती सगळी हे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये हे ब्रायोफाईट ज्याला म्हणतो, ब्रायॉन म्हणजे मॉस, फायटॉस म्हणजे प्लॅन्ट, तर ते मॉससारखे किंवा मॉस जे प्लॅन्ट्स आहेत ते प्लॅन्टसुद्धा हे सॉईल फॉर्मेशनसाठी खूप महत्त्वाचा रोल बजावत असतात, लायकेनसारखाच. त्यामुळे ह्या दोन सजीवांना आपण विसरता कामा नये. आणि त्यांच्यानंतर मग जे आपण प्युअर फंजाय म्हणूया की ज्याच्यामध्ये बाकीचं शेवाळं किंवा असं काही नाही, असे प्युअर फंजाय म्हणजे ज्याला आपण मशरूम म्हणूया, तर हे सगळं त्याच्यामध्ये येतं. त्यामुळं वाईल्ड लाईफ म्हणजे हे सगळे सजीव एकत्र असं आपण जर का आजपासून लक्षात ठेवलं तर मला असं वाटतं की या पॉडकास्टनी खरं तर काहीतरी लोकांपर्यंत पोचलं असं मी म्हणेन. नाही, नक्कीच माझी ती अपेक्षा आहे की लोकांपर्यंत ही माहिती पोचावी आणि पुढच्या वेळेला जंगलात वाघ सोडून जर एखादा कारण मी अनेकदा हे नोटीस केलं आहे. इनफॅक्ट मी आणि पार्थ थोड्या वेळापूर्वीच हे डिस्कस करत होतो की अनेकदा सफारीमध्ये नुसता एखादा झोपलेला वाघ बघत 1.5 तास लोक वेळ काढतात. पण तो वेळ काढण्यात काहीच प्रॉब्लेम नाही, पण तो वेळ काढत असताना तो वाघ झोपलाय, तो त्याला जेव्हा जाग येणार आहे तेव्हाच उठणार आहे, त्याला जेव्हा हवंय तेव्हा उठणार आहे, जाग येणारपेक्षा. अगदी त्यावेळेला लोक जिप्सीत बसून गप्पा मारत बसतात, काहीतरी किस्से किंवा काहीतरी फोटो व्हिडिओ सेल्फीज काढत बसतात. नुसतं त्या आजूबाजूला जर बघितलं तर त्या आजूबाजूच्या एरियात सुद्धा इतकी आता फंगस म्हणायला पण हरकत नाही, कारण फंगस सुद्धा आजूबाजूला इतक्या वेळेला दिसते. झाडांवरती अनेक वेळेला वेगवेगळे लायकन्स दिसतात. कलरेशन्स, जेव्हा वेगवेगळे रंग दिसतात खोडांचे तेव्हा लक्षात येतं की काहीतरी घडतंय इथे. आता त्यातला फार सखोल अभ्यास नसल्यामुळे एक्झॅक्टली सांगू नाही शकत काय घडतंय, पण आता माझा अभ्यास कुठेतरी आता पॅरलली सुरू होईल की मला आता ते जाणून घ्यायचं नक्की हे काय दिसतंय आणि काय बघायला आवडेल मला, जेव्हा मी माझा वेळ वाया घालवतोय असं मला वाटतंय. तर तो खरं तर वाया नाही जाते. मी त्या जंगलात गेल्यानंतर ह्या छोट्या गोष्टी सुद्धा नोटीस केल्या पाहिजेत. बरोबर. हे मला आत्ता आपल्याशी बोलल्यानंतर जाणवतंय. मला आता हे झालं मेडिसिनल महत्त्व. एकच मुद्दा फक्त ॲड करतो याच्यामध्ये. वास्तविक पाहता कलरच्या बाबतीत आपण ज्यावेळेस बोलतो, ह्या सगळ्या रंग तयार करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे जे कलर्स आहेत ते सगळे जवळजवळ त्याच्यातले 99% कलर्स आर बेसिकली टेकन फ्रॉम नेचर. मग ते फुलांमधून घेतले असतील, पण बरेच कलर्स हे बुरशींमधून पण घेतलेले आहेत. आणि त्याच्यामधलं सगळ्यात बेस्ट उदाहरण तुम्हालाही पटेल ते अजंठा, वेरूळ किंवा ही जी लेणी आहेत सगळी, त्या लेण्यांमध्ये जे पेंटिंग्ज आहेत ते पेंटिंग्ज तेव्हा जसे होते तसेच आत्ता पण आहेत. याचं कारण हे बुरशींमधून, दगडफुलांमधून वापरलेले रंग.
आलची मोनॅस्ट्री याचं उत्तम उदाहरण आहे मला वाटतं, कारण लडाखमध्ये एक मोनॅस्ट्री आहे आलची मोनॅस्ट्री, जिथे अनेक वर्ष, म्हणजे मला सांगितलेला आकडा 1400 आहे, पण मला माहिती नाही एक्झॅक्टली 1400 आहे का अजून जास्त आहे. अनेक अनेक वर्ष पूर्वीचं फक्त आलची मोनॅस्ट्रीमध्ये ते बघायला मिळतं. साधारण एक 20-22 फुटाचं पेंटिंग आहे आणि तिथे रादर रंगवलेले पुतळे सुद्धा आहेत. आणि त्याचा रंग ते असं म्हणतात की आजपर्यंत एकदाही पुन्हा दिला गेला नाही आहे, पण तो अजूनही तुम्ही बघितल्यानंतर असं होतं की अरे हा बहुतेक आत्ताच दिला गेला आहे हा रंग, किंवा आत्ता रिसेंटली रिनोव्हेशन झालं आहे. सो हे पण फंगसचं काम आहे हे माहीत नव्हतं. कारण आता सपोज इथे ओल आल्यानंतर त्याच्यावर लगेच फंगस येतं, काळ्या रंगाचं, पांढऱ्या रंगाचं, कधी कधी पिंकिश कलरचं पण येतं. तर ते जे फंगस येतं त्या फंगसला त्याची ग्रोथ थांबवणारे पण फंगस आहेत. त्या फंगसची ग्रोथ थांबवणारे फंगसमधले काही मेटॅबोलाइट ज्याला म्हणतो आपण, बायोकेमिकल्स, तर ते पण आहेत त्याच्यामध्ये. मग ही दगड फुलं अँटी फंगल म्हणून पण काम करत आहेत. त्याचे जे लायकॅनिक ॲसिड्स आहेत, फॉर एक्झाम्पल उस्निक ॲसिड, स्टिक्टिक ॲसिड, नॉरस्टिक्टिक ॲसिड, कॉनॉरस्टिक्टिक ॲसिड, पारमेलिक ॲसिड, खूप सारे आहेत. हे सगळे जे काही ॲसिड्स आहेत, हे सगळे ॲसिड्स म्हणजे पूर्वीच्या काळचे जे आपले सगळे जे पूर्वज होते त्या पूर्वजांना हे खूप नॉलेज होतं. पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडनं त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी हे काय ठीक आहे लक्षात राहील, ते पुढे नॉलेज कुठेतरी कॅरी फॉरवर्ड झालं नाही आणि मग ते लुप्त होत गेलं. पण हे केल्यानंतर जर का आपण त्या कलर्सचं जर का थोडासा पार्ट घेऊन जर का आपण केमिकल ॲनालिसिस केलं तर डेफिनेटली त्याच्यामध्ये ह्या दगडफुलांमधली रसायनं, फंगसमधली, बुरशींमधली रसायनं पण त्याच्यामध्ये आपल्याला नक्की मिळतील. सर, तुमच्या वेबसाईटवरती ही सगळी इन्फॉर्मेशन आहे, किंवा मला जर एखादा फंगस सापडला आणि मला त्याच्यामध्ये काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर ते आयडेंटिफिकेशन करण्याची सुविधा अवेलेबल आहे त्या वेबसाईटवरती? ॲक्च्युली नाही. वेबसाईट आता माझी जी आहे fungi.com, तर ती वेबसाईट ही आत्ता फक्त संपूर्ण भारतामध्ये लोकांनी जे काही रिपोर्ट्स केले, बुरशी इथून आम्ही रिपोर्ट केली वगैरे वगैरे, तर अशी साधारणतः 7,500-8,000 ते सगळे बुरशी प्रकार आहेत. अगोदर 7,500 होते, नंतर मग ते एक दोन डेटाबेसेस त्याच्यात ॲड केले. तर त्याच्यावरती तो फक्त टॅक्सॉनॉमिक रेफरन्स डेटाबेस आहे. रेफरन्स म्हणजे तो कुठून ती बुरशी रिपोर्ट केली गेली, कोणी रिपोर्ट केली आणि भारतामध्ये त्याचा रेफरन्स कुठे आहे, एवढंच आत्ता मी करू शकलो आहे. कारण हे मी सगळं सेल्फ फंडेड आहे. याला गव्हर्नमेंटचं किंवा कोणाचंही एकही रुपया नाही. फक्त सायंटिस्ट लोकांचं क्रिटिसिझम फक्त भरभरून मिळालं. पण ते खूप क्रिटिसिझम मिळालं की अरे व्हॉट दिस इज जस्ट कंपायलेशन ऑफ द वर्क. पण तुम्हाला खोटं वाटेल की बुरशींचं आपल्या भारतामधल्या कुठल्याही इन्स्टिट्यूशनमध्ये एवढं कलेक्शन नाही आहे. एवढं क्यू बोटॅनिकल गार्डन जे आहे त्या क्यू गार्डनमध्ये आपल्या भारतातले 70,000 बुरशींचे नमुने तिथं प्रिझर्व केलेले. कुठे आहे बोटॅनिकल गार्डन? लंडन, क्यू गार्डन. अच्छा. हां, भारतातले 70,000? येस. आय एम हॅव्हिंग लिस्ट ऑफ दॅट दोज फंजाय. आणि तिथे माझे मित्र डॉक्टर पॉल कर्क म्हणून होते, आत्ता ते रिटायर झाले, तर त्यांनी मला ती लिस्ट पण पाठवून दिलेली आहे. थोडक्यात काय, आपल्याकडे भारतामध्ये एवढं सगळं आहे आणि मेडिसिनल हा ॲस्पेक्ट तर पूर्ण, म्हणजे त्याच्यात एक आयुष्य नाही, अशी कित्येक आयुष्य घ्यायला लागतील एवढं काम आहे. कारण का एक फंगस गॅनोडर्मा घेतलं तर एका फंगसमध्ये 100 जर का आजार बरे करण्याची कपॅसिटी जर असेल, तर बाकीचे फंजाई जर आपण स्टडी करायला गेलो आणि त्याच्या ॲनिमल ट्रायल्स घेतल्या तर काही ॲनिमल ट्रायल्समध्ये वी गॉट व्हेरी सरप्रायझिंग रिझल्ट्स. माझी मिसेस पण त्याच्यामध्ये काम करते, शी इज डुईंग PhD ऑन दॅट. अच्छा. हां, तर त्यांना सुद्धा आम्हाला या पॉडकास्टवर बोलवायला नक्की अगदी आवडेल. आणि म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की ह्या सगळ्या गोष्टी, इतकं हे हिडन ट्रेजर ज्याला म्हणतो ना आपण, असा तो प्रकार आहे. आणि माझा आत्ता खूपच मी म्हणेन की खूपच स्टार्टिंग पॉईंट आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण का हे सगळं करायला एकतर मॅनपॉवर लागते, पैसे लागतात. मी सगळे माझ्या पदरचे पैसे, जे व्याख्यानं देऊन पैसे मिळवले, अक्षरशः तुम्हाला यू विल लाफ ॲट मी, वेळप्रसंगी कॉम्प्युटरचा बिझनेस करूनही मी त्यातले जे काही 1,500 मिळायचे ते सगळे एकत्र करून मी ती वेबसाईट केली आणि 2012 साली ती लॉन्च केली.
1 नोव्हेंबर 2012ला. आणि ती कोणाच्या हस्ते केली हे ऐकलं तर नवल वाटेल. संपूर्ण भारतामधल्या वूड रॉटिंग, लाकूड कुजणाऱ्या बुरशीच्या विषयामध्ये ज्यांना DSc आहे, डॉक्टरेट ऑफ सायन्स, PhD नाही, PhD इज लो ॲज कम्पेअर टू DSc, ज्यांना DSc आहे, एकमेव लेडी मेंबर फ्रॉम शांतिनिकेतन युनिव्हर्सिटी बर्डवान, वेस्ट बेंगॉल, प्रोफेसर अंजली रॉय, लेट प्रोफेसर अंजली रॉय. सो ब्रिलियंट. त्यांच्या नावावरती रॉयोपोरस नावाचा एक जीनस आहे. जीनस असणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तर रॉयोपोरस नावाचा जीनस आहे. त्या मॅडमचं वय त्यावेळेस 83 वर्ष होतं. मी त्यांना विमानाचं टू अँड फ्रो, त्यांना आणि त्यांच्या मिस्टरांना भाडं म्हणजे तिकीट काढून पाठवलं आणि ते आले. त्यांनी इनॉग्रेट केलं ती वेबसाईट आणि तो फर्स्ट डेटाबेस आमचा होता वूड रॉटिंग फंजायचा, ज्याच्यामध्ये त्यांनी अख्खं आयुष्य घातलं होतं. त्यांचा तिथे सत्कार केला मी. रामकृष्ण मिशनचा मी व्हॉलेंटिअर पण शिप करत होतो. आत्ता तेवढा वेळ मिळत नाही, पण जवळजवळ 9-10 वर्ष केली. तर त्या दरम्यान ते सगळं चालू होतं आणि मग त्यांना मी इथं पाचारण केलं आणि त्यांच्या हस्ते त्या वेबसाईटचं इनॉग्रेशन झालं. 83 वर्ष वय असताना त्या वेस्ट बेंगॉलवरून आल्या. त्यांची मग डॉक्टर अंजन बॅनर्जी म्हणून सायंटिस्ट आहेत, आत्ता डीन आहेत आयसरचे. ते म्हणले, किरण माझ्यातर्फे म्हणून मी त्यांची सोय आयसरमध्ये राहण्याची करतो. म्हटलं येस, थँक्यू सो मच. म्हटलं नाहीतर मी माझ्या घरी ठेवणार होतो त्यांना. मग त्यांनी तिकडे त्यांना घेऊन गेले, राहायची सोय केली आणि नेण्या आणण्याची सोय केली. मग इनॉग्रेशन झालं आणि 1646 स्पीसीजचा पहिला भारताचा डेटाबेस फंजायचा तो आम्ही लॉन्च केला त्यांच्या हस्ते. सर, मला वाटतं आज आता जंगल एकोजला जे जोडले गेलेले आमचे प्रेक्षक आहेत, आमचे फॅमिली मेंबर्स आहेत, ज्यांना जंगलाबाबतीत तितकीच उत्सुकता आहे, त्या जंगलाकडनं तेवढंच शिकून घेण्याची इच्छा आहे, ते बघत असणारे अनेक मेंबर्स आपल्याला जोडले गेलेले आहेत. आणि त्यातल्या काही जणांना मी हे जाहीर आवाहन करतो की जसं तुम्हाला तुमच्या पदरचे पैसे घालून ही वेबसाईट आणि हा डेटाबेस कंपाईल करायला लागला, तर असे अनेक UI डेव्हलपर्स असतील, अनेक ॲप डेव्हलपर्स असतील जे आज हा पॉडकास्ट कंझ्युम करत असतील आणि त्यांच्यापैकी जर कोणाला तुम्हाला मदतीचा हात पुढे करावा असा वाटला की त्यांच्या स्किल्स वापरून ते, कारण हे कन्झर्वेशनचंच काम असणार आहे इन अ वे. सो त्यातले जर कोणी टेक्निशियन्स असतील ज्यांना आम्ही काय करू बाबा कन्झर्वेशनसाठी असा प्रश्न पडत असेल दरवेळेला, तर त्यांनी तुम्हाला आमच्या मार्फत किंवा डायरेक्ट तुम्हाला कनेक्ट व्हावं आणि त्यांनी हे कन्झर्वेशनचं काम जास्त चांगल्या स्वरूपात अजून आपल्याला सगळ्यांना ॲप स्वरूपात जर आलं तर अजून सोपं जाईल. मला खात्री आहे की ते अजून त्याच्यात तुमच्या डोक्यात आयडिया असतील ते डेव्हलप करण्याच्या. सो हे जाहीर आवाहन मी करतो सगळ्याच जंगल एकोसच्या मेंबर्सना, फॅमिली मेंबर्सना. आय होप कोणीतरी कनेक्ट होईल आणि हे काम आपण अजून मोठ्या स्केलवर घेऊन जाऊ. तुम्ही आत्ता जे हे अनुभव सांगताय किंवा तुम्ही म्हणालात तुमच्या बोलण्यात सहज येऊन गेलं की हा क्रिटिसिझम मला सहन करावा लागला, पण मला माहिती आहे की अशा पद्धतीचं काम जेव्हा आपण करत असतो निसर्गामध्ये, म्हणजे तुमच्यासारखे असे काही जण जेव्हा सगळं बाजूला ठेवून मनापासून, फक्त तुम्ही पॉडकास्टच्या सुरुवातीलाच म्हटलात की मला पैशांचं काही घेणं देणं नव्हतं, जो मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आजकाल सगळेच जण पैसे मिळणार असतील 4 तरच काही गोष्टी करतात, अदरवाईज त्यांना काही घेणं देणं नसतं. पण पैशांचा मोह सोडून गोष्टी करायला जाणं आणि तो स्ट्रगल अनुभवणं, हे करत असताना अनेक चॅलेंजेस समोर येतात. घरच्यांपासनं अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींपासनं क्रिटिसिझम ऐकायला लागतं, टॉन्ट्स ऐकायला लागतात. तर असे काही अनुभव तुम्हाला आले? कारण अगेन बुरशी आहे फायनली ज्याबद्दल आपण बोलतोय, फंगस आहे ज्याबद्दल बोलतोय. तर तुम्ही मगाशी म्हणालात तसं की ब्रेडला लागलेली बुरशी जर कोणी लहान मुलगा पहिला धपाटा बसतो, तसं त्याच्याबद्दल जजमेंटलच होणार आहेत लोक किंवा काहीतरी वाईटच टॉन्ट्सच मारणार आहेत किंवा तुमच्या पाठीमागे काहीतरी बोलणार. असे अनुभव तुम्हाला काही आले हे काम करत असताना किंवा अजूनही येत असतील? आय एम शुअर. ॲक्च्युली ज्यावेळेस MScला ॲडमिशन घेतलं आणि जेव्हा MScला आमचं फर्स्ट इयर तर कॉमनच होतं, पण सेकंड इयरला जेव्हा स्पेशलायझेशन्स होतं त्यावेळेस स्पेशलायझेशन घेताना आय वॉज द फर्स्ट पर्सन टू राईट मायकॉलॉजी, म्हणजे बुरशीशास्त्राला पहिला प्रेफरन्स देणार. मला सगळ्यांनी वेड्यात काढलं. मला म्हणे अरे प्लांट बायोटेक्नॉलॉजी घे, फार्माकोग्नॉसी घे, आणखीन इकॉलॉजी घे, अँजिओस्पर्म टॅक्सॉनॉमी घे, तू हे मायकॉलॉजी काय घेतो आहेस?
कुणीच जात नाही आहे त्याला. आणि बघ म्हणजे परत एकदा विचार, असं खूप माझ्या मित्रमैत्रिणींनी मला समजावलं. पण मी त्यांना सांगितलं, नाही बुवा, मायकॉलॉजीसाठीच मी इथं आलो आहे आणि मला मायकॉलॉजीच करायचं आहे. मग तिथूनच ते सगळं सुरू झालं. आणि मग तेच सगळेजण नंतर मग ज्यावेळेस माझा अभ्यास, कारण माझं FY पासून मी ते सुरू केलं होतं सगळं, आयडेंटिफिकेशन, ते नाव कसं काय ते सगळं. आणि आमचे रानडे सर मला मध्ये मध्ये बूस्टिंग चालू असायचंच त्यांचं. त्याचबरोबर कुठलं फंगस कुठे पाहिलं असं आमचे घाणेकर सरही सांगायचे, की अरे तुम्ही हे बघा, इथे बघा, तिथे बघा, असं ते सांगत राहायचे. त्यामुळं कुठेतरी ते डोक्यामध्ये चालू होतं. आणि मग MScला गेल्यानंतर मग जे माझे मित्रमैत्रिणी मला सांगायचे, की अरे कशाला घेतलं तू मायकॉलॉजी, नको होतं घ्यायला, असं काही फार स्कोप वगैरे नाही. म्हटलं ठीक आहे ना, काय हरकत नाही, नॉट नेसेसरी, म्हटलं की स्कोप असलेल्या गोष्टींकडे आपण जायला पाहिजे, नॉट नेसेसरी. मग मी त्यांना गंमत म्हणून सांगायचो, की आता जंगलामध्ये मी कधी गेलो चालत, तर मी सपोज आता मी असं हे सरळ रस्त्याने गेलो आणि येताना मी परत आयुष्यात कधी त्या रोडनी परत आलेलो नाही. कारण का, सगळे अक्षरशः फंगस तुडवून जायचे, त्यांना दिसायचं पण नाही ते खरंच आहे का. मग मी त्यांना सगळ्यांना सांगायचो, की अरे परत या आणि हे बघा, हे पाल्याच्या खाली हे फंगस आहे. ते म्हणायचे तुला दिसतं कसं काय. म्हणजे यू कॅन्ट इमॅजिन, पेनाचं जेवढं पुढे आलेलं जे टोक असतं, जे लिहितो आपण त्या रिफिलचं, तेवढी हाईट, तेवढी लेंथ ब्रेड्थ असेल तरीसुद्धा मला ते एवढ्या डिस्टन्सवरनं ते क्लिक व्हायचं, की अरे हां, इथं फंगस आहे. म्हणजे कुठेतरी ते म्हणतो ना आपण सजीवासजीवांचं कम्युनिकेशन, तसं ते कुठेतरी होतं की काय असं मला वाटतं. आणि बरोबर सगळेजण ज्या रस्त्याने जायचे आणि कधीतरी मी असं हटके म्हणून जरा इकडून जायचो. आणि तिकडून गेल्यानंतर बरोबर मला एखादा एंटोमोपॅथोजेनिक फंगस, म्हणजे इन्सेक्टवरती आलेलं फंगस, जे खूप रेअर, मग ते फंगस मला तिथे मिळून जायचं. मग मी सगळ्यांना परत बोलवायचो, अरे इथं या, हे बघा. मग सगळे परत माझ्या पाठीमागे तिथे, तुलाच कसं काय मिळतं. म्हटलं नाही मला मग मी त्यांना म्हणतो, की फंगस मला बोलवतो, तुम्हाला काही बोलवत नाही, म्हणून तुम्ही तिकडे जाता आणि म्हणून मी इकडे जातो आहे असं. आणि सरप्राईझिंगली एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर एक 20-25 फंगस मी ज्यावेळेस गोळा करतो, त्यातले 2-3 फंगस नक्कीच न्यू रिपोर्ट्स असतात. इतकं ती आयसाईट माझी पण मग डेव्हलप झाली. मला न्यू रिपोर्ट्सकडे यायचंच आहे. तुमच्या कामामध्ये जे तुम्ही लावलेले शोध आहेत, जे तुमच्या नावावरती लागलेले शोध आहेत, त्याबद्दल थोडंसं सांगा. आता ॲक्च्युली खरं तर माझा आणि त्या व्यक्तीचा काही संबंध पण नव्हता, मला ते माहिती पण नव्हतं. डॉक्टर इव्हॅन झेमिट्रोविक म्हणून कुमारो बोटॅनिकल इन्स्टिट्यूट रशियाचे सिनियर सायंटिस्ट आहेत. तर त्यांचं पण वूड रॉटिंग फंगसवरती, ज्याच्यावर माझं PhD आहे, तर त्याच्यावरती त्यांचं काम आहे, वूड रॉटिंग फंगसवरती, अफॅलोफोरेल्सवरती. तर त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठं काम केलं, फार मोठा ग्रेट सायंटिस्ट आहे. तर अक्षरशः म्हणजे ते सगळं त्यांचं काम चालू होतं. आणि माहीत नाही त्यांनी कसं माझं वेबसाईट लॉन्चिंग आणि हे सगळं पाहिलं त्यांनी. नंतर माझं PhDचं थेसिस तर शोधगंगावरती आहे सगळं. मग ते काय माहीत नाही आता कसं असतं, शेवटी एक म्हणतो ना आपण, एक ब्लेसिंग्स, ते कसं झालं माहीत नाही. मग त्या माणसाचं आणि माझा काहीही कॉन्टॅक्ट नसताना त्या माणसानी त्या नवीन फंगसला माझं नाव दिलं. जीनस केला त्यांनी रणदिविया म्हणून. आणि 19 दिवसानंतर, मला दिवस पण लक्षात आहेत, 19 दिवसानंतर त्यांनी मला मेल लिहिला, की प्लीज अलाउ मी टू शेअर दिस थिंग विथ यू, दॅट आय हॅव कॉइंड वन जीनस ऑन युअर नेम टू ऑनर युअर वर्क. बापरे, मला ते भारतरत्न मिळाल्यासारखा मला आनंद झाला अक्षरशः, की आपल्या नावावरती आता हे जग जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते नाव फंगसचं हे राहणार जगामध्ये. म्हणजे ही जी जिवंत राहण्याची जी काही गोष्ट आहे, तर त्या क्षणाला तो फील जो मला आला, की अरे येस, दिस इज वॉट द थिंग विच आय वॉज एक्सपेक्टिंग. आणि संपलं. मी बऱ्याच माझ्या मित्रांना म्हटलं आता मरायला हरकत नाही, कारण आता आपण जिवंत राहणार आहोत आयुष्यभर. सर, मोमेंट ऑफ द पॉडकास्ट आहे आजचा, असं मला वाटतं की. आणि 19 दिवसानंतर तो माणूस मला लिहितो आणि त्यांनी इतकं ते लिहिलं आहे, की इंडियन मायकॉलॉजिस्ट डॉक्टर किरण रणदिवे फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन्स इन वूड रॉटिंग फंजा. हे खूप मोठ्या गोष्टी असतात. आणि त्या माणसाला माझंच नाव का द्यावं असं वाटलं, असं ते म्हणतात, थोडंसं नशीब पण म्हणायचं. आणि कुठेतरी माझी मी कसले कोणाची मदत न घेता माझं मी काम करत राहिलो. आणि यू विल सरप्राईज टू नो की माझी मिसेसनी त्यातले 7,500 फंगसचे डेटा टायपिंगचं काम, एडिटिंगचं काम तिने केलं. शी इज फ्रॉम केमिस्ट्री बॅकग्राऊंड. पण एक डेडिकेशन म्हणतो ना, अक्षरशः रात्रंदिवस आम्ही काम करायचो. कॉलेजचं काम संपलं की आम्ही ते काम सुरू करायचो. फॉर्च्युनेटली आम्ही एकाच कॉलेजला, ती PGला शिकवायची आणि मी UGला. अक्षरशः 10 मिनटं मिळाली
चहा पित असताना सुद्धा आमचं काम चालू असं, लॅपटॉप आम्ही कॅरीच करायचो दोघं पण, जिथं बसेल तिथं उठून काम करायला सुरुवात. इतकं ते वर्कहोलिक आम्ही झालो आणि त्याच्यामुळं खरं तरी डेटाबेस झालं. आणि डेटाबेस आणि हे सगळं वेबसाईट करायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्याकडं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे बुरशीमध्ये किंवा फंगसमध्ये काम करण्याचा, पण त्यांना मिळणारं लिटरेचर जे आहे ते कुठं मिळणार आहे याचं काहीच असं मागमूस लागत. सर, या निमित्ताने जर तुम्ही ती माहिती शेअर करू शकलात तर खूप फायद्याचं ठरेल अशा अनेक स्टुडंट्सना ज्याच्यात यामध्ये इंटरेस्ट आहे. कारण मला हा प्रश्न नेहमी पडतो की खूप काम होतं आहे, खूप सायंटिफिक रिसर्च होतात, पण मग ते फक्त सायंटिफिक पेपर्स पुरतेच मर्यादित राहतात. किंवा आता तुमच्या बोलण्यात शोधगंगाचं नाव आलं, बरोबर, अनेक जणांना शोधगंगाबद्दल माहिती नाही आहे, नसतं. किंवा अनेक जणांना सिटिझन सायन्सेसबद्दल माहिती नाही आहे. सो असे अनेक इश्यूज आहेत किंवा असे अनेक एलिमेंट्स आहेत नेचरमधले ज्याबद्दल स्टुडंट्सना पण माहिती कुठून घ्यावी ते कळत नाही, किंवा नॉर्मल कॉमनर्स म्हणूया आपण, ज्यांचं एक क्षेत्रच नाही आहे किंवा माहितीच नाही आहे याबद्दल काही, पण त्यांना सुद्धा इंटरेस्ट आहे, त्यांना ही माहिती कुठून घ्यावी कळत नाही. सो आत्ता जर तुम्ही त्याबद्दल सांगू शकलात, कुठली पुस्तकं वाचनात यावी, कुठल्या अशा वेबसाईट्स आहेत ज्याबद्दल जिथे अशी माहिती मिळू शकेल. ओके, आता खरं तर विद्यार्थी मित्रांसाठी खरं तर हे सांगतोय, बेसिकली ज्यांना फंगस किंवा कवक किंवा ह्या गोष्टींबद्दल आणखीन सखोल माहिती पाहिजे त्यांनी इंट्रोडक्टरी मायकॉलॉजीचं जे ॲलेक्सोपोलस सरांचं पुस्तक आहे ते आपण जरूर रेफर करावं. त्याचबरोबर इंट्रोडक्शन टू मायकॉलॉजी आइन्सवर्थ आणि बिस्बे यांचं डिक्शनरी आहे द फंजाय, ते पण आपण करू शकता रेफर. त्याचबरोबर आत्ता द डिक्शनरी ऑफ फंजाय जे आहे, जे पॉल कर्क सरांनी पब्लिश केली, ती डिक्शनरी तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर खूप सारे रेफरन्सेस खरं तर देता येतील, ग्रुप वाईज रेफरन्सेस आहेत. ॲस्कोमायसिड्सवरती जर का काम करायचं असेल, म्हणजे एक ग्रुप आहे त्या फंगसमधला, त्याच्यावरती काम करायचं असेल तर डॉक्टर अलका पांडे मॅडमचं पेनिन्शुलर ॲस्कोमायसिड्स ऑफ इंडिया म्हणून छान पुस्तक आहे, तेही आपण रेफर करू शकता. आणि रिसर्च पेपर्स आणि या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी जर का आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या कॉलेजमधले जे लायब्ररीयन आहेत तर त्या लायब्ररीयनला जर का आपण विचारलं तर एनलिस्ट नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, एनलिस्ट. तर ते वेबसाईट आहे त्या एनलिस्टची, तर त्या एनलिस्टवरती ते सॉफ्टवेअर त्यांनी असं केलं आहे की संपूर्ण जगभरातले जे रेफरन्सेस आहेत कुठल्याही विषयामधले असू द्यात, मग ते फ्री ऑफ कॉस्ट कॉलेज स्टुडंटसाठी केलेले आहेत. त्याचे काही चार्जेस आहेत. मला वाटतं मिनिस्ट्री ऑफ मला वाटतं एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट आणि ह्यांच्या संदर्भात सगळं ते तिथे दिलेलं आहे. तर खूप चांगल्या रिसर्च पेपरचा संग्रह आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो. कुठलाही विषय असू द्यात, मग अगदी इंग्लिश लिटरेचर असू द्यात, एन्व्हायरमेंट असू द्यात, मायकॉलॉजी असू द्यात, नाहीतर अल्गॉलॉजी असू द्यात, कुठलाही विषय त्याच्यामध्ये त्यांनी रिसर्च पेपर्स त्याच्यामध्ये आहेतच. आणि त्याच्यामध्ये JSTOR नावाचं एक तिथं सर्चिंग एक छोटासा मिनी डेटाबेस आपण म्हणूया, आणि त्याच्यावरती क्लिक केलं, तुम्ही एक कीवर्ड टाकलात की तुम्हाला समोर कमीत कमी 2,000 ते 2,500 रिसर्च पेपर्स समोर येतात. अँड ऑल आर फ्री ऑफ कॉस्ट फॉर यू. 5,500 ते 6,000 रुपये, कधी 2,000, कधी 10,000 रुपये किमतीचा एक रिसर्च पेपर असतो. ते असे हजारो रिसर्च पेपर्स आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपल्याला अवेलेबल करून दिलेले. म्हणजे खरोखरच त्यांचे धन्यवाद. एनलिस्ट ज्यांनी केलं त्यांचे धन्यवाद. कारण इतके सारे टायटल्स असतात की आपण वाचूही शकत नाही, इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती. तर ते एनलिस्ट आपण पाहिलं पाहिजे. आणि कमिंग बॅक टू मायकॉलॉजी, त्याच्यामध्ये 2 डेटाबेसेस आपण जरूर पाहिले पाहिजेत. एक म्हणजे मायको बँक. तर हे मायको बँक म्हणजे संपूर्ण जगभरातले जेवढे फंगस आहेत, जेवढ्या बुरशी आहेत, त्या सगळ्या फंगसचं एकत्रित तिथं कुठल्या फंगसचं नाव काय होतं, अगोदरचं नाव कुठलं, म्हणजे ज्याला सिनॉनेम जुनं नाव जे असेल ते त्याच्या सदृश्य असणारं, आणि आत्ताचं नाव चालू याच्यामधलं, कारण नावं सारखी चेंज होत आहेत. त्यामुळं नवीन वर्गीकरण पद्धतीनुसार परत नावं चेंज होत आहेत. मग ती सगळी नावं जी काही चेंज होतात, ते चेंज झालेली नावं कुठलं नाव काय झालं हे सगळं त्याच्यावरती अपडेटेड असतं. दॅट इज मायको बँक. जगातलं, भारतातलं नाही. हां, मायको बँक. आणि त्याचा सिस्टर डेटाबेस म्हणूया आपण इंडेक्स फंगोरम. त्याच्यावरती जरी आपण कुठलंही बुरशीचं नाव टाकलं, अगदी रणदिव्या टाकलं, तर जगात 4 स्पीसीज त्याच्या आत्तापर्यंत पब्लिश्ड आहेत. त्या 4 स्पीसीजची नावं, आणि त्याच्यातली एक स्पीसीज रणदिव्या मॉडेस्टा म्हणून टाकलेली आहे त्यांनी.
सो दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. तर अशा गोष्टी आहेत. तर मायकॉलॉजीचे खूप सारे रेफरन्सेस मला सांगता येतील आणि मला वाटतं की हे रेफरन्सेस हळूहळू आत्ताही काही रेफरन्सेस आत्ता मला थोडेसे काही आठवत नाहीत, काही आठवत आहेत. कारण माझ्याकडे जवळजवळ घरी पाहिलं तर 3,500 रिसर्च पेपरच्या प्रिंट्स आहेत फंजायच्या. जवळपास 1100 फंगसची पुस्तकं आहेत माझ्याकडं, जी पुस्तकं आत्ता असणारा महाराष्ट्रातला मी एकमेव माणूस आहे. ऑफकोर्स आय एम शुअर ज्याच्यामध्ये एकटेच ते असाल. कीज आहेत त्या, म्हणजे आयडेंटिफिकेशनसाठी की हे फंगसच्या कीज ज्या असतात त्याला, ते कीज माझ्याकडे आहेत. सगळ्या ग्रुप्सच्या आहेत आणि मॅक्सिमम ग्रुपच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3,500 रिसर्च पेपर्स आहेत आणि 1,500 प्रिंटेड जर्नल्स आहेत, जे आमच्या गुरूंचे होते, वैद्य सरांचे. तर ते एक्सपायर झाल्यानंतर डिपार्टमेंटने मला सांगितलं की तुम्हाला लागत असतील तर घेऊन जा. मग मी ते माझ्याकडे घरी 20,000 रुपये घालून कपाट करून घेतलं घरी आणि त्या कपाटामध्ये सगळं सिस्टमॅटिक ठेवलेलं आहे. थँक्यू सो मच सर. काय होतं अनेकदा मी बऱ्याच सायंटिस्टशी बोलतो किंवा बऱ्याचदा अशा काहीतरी गोष्टींबाबतीत अरे मला ही माहिती कुठे मिळेल असं विचारलं की ते त्यांचे चॅनल्स वापरून ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवायचा कधीतरी प्रयत्न करतात, कधी इग्नोर करतात. पण तुम्ही इतक्या ओपनली आज यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरती की व्हायटल इन्फॉर्मेशन शेअर करताय. मला माहिती नाही काय जणांना स्वतःकडची माहिती स्वतःकडेच दाबून ठेवण्यात काय आनंद मिळतो, पण तुम्ही इतक्या छान उदात्त हेतूनी सगळ्यांना सांगताय, नावं इतकी व्यवस्थित सांगताय. आय एम शुअर याचा फायदा रामदास होईल. स्वामीजींचं मला इथं मुद्दामून सांगावंसं वाटतं. येस, घेतीला आनंद वाटीला आनंद, आमचे घाणेकर सर नेहमी सांगतात, घेतीला आनंद वाटीला आनंद, या परिता आनंद आणखी कोठे. क्या बात. वा 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 सर. इनफॅक्ट आमची मैत्रीण इथे सायली जी जंगल एकोसची मेंबर आहे, तिची स्वतःची लायब्ररी आहे. ती एक बुक कॅफे चालवते. ग्रेट. तर तिने मला वाटतं ही पुस्तकं आता ॲड करावीत तिच्या बुक कॅफेमध्ये. तिचं सगळं कोरियन ड्रामा झोन जास्त आहे. ओके. भारतातलं पण जरा हे सगळं मटेरियल तुझ्या बुक कॅफेमधल्या रीडर्सना वाचायला दे असं मला सांगायला आवडेल. आत्ता एक पुस्तक मी रिसेंटली पब्लिश केलं, फंगल वेल्थ ऑफ वेस्टर्न घाट्स. व्हॉल्यूम 1 केलं त्याचं. तर नावच मुद्दाम मी असं ठेवलं आहे, फंगल वेल्थ, बिकॉज दिस इज वेल्थ. आणि ही वेल्थ कधी व्हॅनिश होईल माहिती नाही आपल्याला, कारण इतके डेव्हलपमेंट चालू आहेत, इतके वेगवेगळे इकोसिस्टीमचा सगळा प्रॉब्लेमॅटिक होत चाललं आहे. एक रिसर्च पेपर मी आपल्याशी शेअर करेन. इकोसिस्टीम्स आपल्या कशा काय व्हॅनिश होत चालल्या आहेत, व्हॉट आर द थ्रेट्स, आणि आत्ता किती फॉरेस्ट कव्हर आपलं इंडियाचं ऑलरेडी लॉस्ट आहे. म्हणजे आकडे ऐकले सर तर थोडक्यात त्याबद्दल सांगून टाका ना आता, आकडे कारण मला असतील. हे जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा तुम्ही फंगसचा अभ्यास करताय त्या अभ्यासातनं कसं हे कळतंय की आपलं किती फॉरेस्ट कव्हर वॅनिश होत चाललंय, किती हॅबिटॅट लॉस होतोय. खूपच आहे. कारण तो रिसर्च पेपर मी आत्ता वाचतो. मी अक्षरशः निम्मच तो रिसर्च पेपर वाचला आत्ता. कारण मी IUCNचा आता फोकल पर्सन इंडियाचा होतो. तर त्यावेळेस मी ते एक वेबसाईट एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला की जो कम्युनिकेशनच नव्हतं. IUCNचे किती मेंबर्स आहेत इंडियामधलं, कोण वल्चरवरती काम करतं आहे, प्लॅट्यूजवरती कोण काम करतं आहे, फंगसवरती कोण काम करतं आहे. काही लोकांना अगदी खूप जे लोक अगदी रेग्युलर टचमध्ये असतात त्यांनाच माहिती असतं, बाकीच्यांना काही माहिती नसतं. मग ती माहिती पाहिजे लोकांना की हू यू आर अँड व्हॉट आर युअर कॉन्ट्रीब्युशन्स फॉर कॉन्झर्वेशन. मग तसं मी एक वेबसाईट व्हॉट्सअपचा एक ग्रुप बनवला आणि IUCN SSC म्हणजे स्पेसिस सर्वायवल कमिशन, ज्याचं मी फंगसचा मेंबर आहे. तर त्याचं मी व्हॉट्सअप ग्रुप बनवल्यानंतर जवळपास 400 ते 450 आत्ता IUCNचे मेंबर्स आहेत आपल्या इंडियामध्ये, ईस्ट आणि साऊथ ईस्ट एशियाचे. पण अनफॉर्च्युनेटली मी सगळ्यांना ईमेल लिहिले तरीसुद्धा हार्डली 184 मेंबर आत्ता त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत. अदर्स आर नॉट ॲट ऑल रिस्पॉन्डिंग ऑल्सो, ऑल्दो दे आर डुईंग व्हेरी गुड वर्क, पण ते रिस्पॉन्ड करत नाहीत. मग हे कुठंतरी एक कंबाईंड ज्याला म्हणतो आपण की एफर्ट्स आपले कॉन्झर्वेशनचे व्हायला पाहिजेत. आता तुम्ही सगळे इकॉलॉजीचे बरेच लोक आहात, तर इकॉलॉजिकल हॅबिटॅट लॉस काय प्रकार असतो आणि त्याचा किती सिव्हिअर इम्पॅक्ट होऊ शकतो हे मला वाटतं इकॉलॉजिस्ट फार म्हणजे परफेक्टली सांगू शकतात. आणि त्याचा सगळ्याचा कंबाईंड इम्पॅक्ट हा संपूर्ण भूतलावरती काय काय होतं आहे
इवन ओझोनचा लेयर जो कमी होत चालला आहे आणि सगळं ग्लोबल वॉर्मिंगचे काय काय इफेक्ट्स हे सगळे त्या कंबाईंड या सगळ्या मला वाटतं गोष्टी आहेत. तर म्हणून मी तो ग्रुप केला. तर त्या ग्रुपवरनं मला असं कळालं की कितीतरी स्पेशलिस्ट लोकं आपल्याकडं आहेत आणि असंच जर का आपल्या इथं आता एवढे NGOज आपल्याकडं खऱ्या अर्थाने म्हणजे इतके इंटरेस्ट घेऊन काम करणारे लोक आहेत. मग त्याच्यामध्ये आता अनुज खरे आहे, नेचर वॉक केवढं चांगलं काम करतो आणि केव्हापासून करतोय तो. त्याचबरोबर राजीव पंडित आहेत, आणखीन खूप सारे जण आहेत त्याच्यामध्ये काम करणार. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांनी मिळून असं एक एकत्रित जोपर्यंत आपण काही गोष्टी करत नाही तोपर्यंत कॉन्झर्वेशनच्या अँगलनी IUCN लेवलला जे काम व्हायला पाहिजे ते काम म्हणजे आता तुम्ही लोकं जे आता हे काम करताय पॉडकास्टच्या थ्रू हे कुठे ना कुठे कधी ना कधी हे काम मी IUCNची जेव्हा मीटिंग असणार आहे आता ह्या 11 तारखेला कोलकात्यामध्ये 11 डिसेंबरला मीटिंग झाली. त्याच्यामध्ये ब्रेनस्टॉर्मिंग सेशन म्हणून होता तो IUCN रेड लिस्टिंग डेटा. तर ज्या काही स्पीसीज आत्ता थ्रेटन्ड आहेत किंवा काही एक्सटिंक्ट झालेले आहेत ऑलरेडी अशा काही स्पीसीजवरती आपण फोकस करून त्याचं मॅपिंग कसं करायचं. तर बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया आणि झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी ते एकत्रित करून ते केलं आणि भारतामधले त्यांनी 9 एक्सपर्ट्स त्या दिवशी इन्व्हाइट केले होते. सो आय वॉज वन ऑफ द एक्सपर्ट. तर ही डिस्कशन करत असताना सगळ्यांच्या बोलण्यामध्ये तेच येत होतं की फक्त BSI किंवा ZSI हे फक्त काम करू शकणार नाही, तर त्याच्यामध्ये NGOजचं पण कोऑर्डिनेशन आणि कॉन्ट्रिब्युशन ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत. आणि कुठेतरी त्या लेवलला आपण जर एखादी थीम डेव्हलप करू शकलो आणि फॉर्च्युनेटली त्या दिवशी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टच्या नमिता प्रसाद ज्या मॅडम आहेत सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी, तर शी वॉज ऑल्सो देअर फॉर होल डे. मग त्यांच्या सगळ्यांशी आम्ही बोलत ह्या सगळ्या गोष्टी फायनलाईज बऱ्यापैकी सगळ्यांनी केल्या. त्यामध्ये इनपुट्स दिले आणि मग ते सगळं आता मिनिस्ट्रीला होऊन मग मिशन 2030 असं ते मिशन होतं आहे. आणि कॉन्झर्वेशनच्या अँगलनी कारण IUCNच्या खूप सारे ग्रुप्स आहेत आणि त्या ग्रुप्सवरती काही NGOजचे पण मेंबर्स त्याच्यावरती असले पाहिजेत, आहेत ऑलरेडी काही. त्यामध्ये डॉक्टर अपर्णा वाटवे पण आहेत. तर असे मेंबर्स त्या IUCNच्या ग्रुपवरती आहेत. डॉक्टर संजय मोलूर आहेत आणि त्या सगळ्याचे जे लीडिंग आहेत वाईल्डलाईफ ट्रस्टचे डॉक्टर मेनन सर पण आहेत आणि भटनागर सर आहेत. असे सगळे खूप मोठी कौर सर आहेत. तर ही सगळी मोठी मंडळी त्याच्यावरती आत्ता आहेत IUCNवरती. आणि मला असं वाटतं की जे कॉन्झर्वेशनचे एफर्ट्स तुम्ही लोक आत्ता घेताय अगदी जरी हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित असं प्रथमदर्शनी जरी वाटत असलं तरीसुद्धा ह्याला एक ग्लोबल इम्पॅक्ट नक्कीच नजीकच्या काळामध्ये मिळेल असं मला वाटतं. त्यामुळे ह्या अँगलनी आपण मला वाटतं काम करायलाच पाहिजे. आणि कॉन्झर्वेशनसाठी म्हणून आपण भले एक ऑर्गॅनिझम घेऊन त्याच्या बाबतीमधलं काय काय हॅबिटॅट लॉस होत आहेत एवढा जरी आपण स्टडी करू शकलो. कारण सांगायला इथं फार महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर ही की बऱ्याचदा आपण जंगलामध्ये जातो आणि आपण बघतो अरे हां इथं फॉरेस्ट कव्हर छान आहे, कॅनोपी चांगली आहे, ओके दॅट एंड्स. बट हिअर फंगल स्टडी स्टार्ट्स की कॅनोपी चांगली आहे याचा अर्थ एंडोफाईट चांगले आहेत. मग कुठले एंडोफाईट्स आहेत? मग एंडोफाईट्सबरोबर कुठले मायक्रोरायझाज आहेत जे रूटच्या भोवती आहेत रायझोस्पियरमध्ये. म्हणजे थोडक्यात सॉईल जे आहे त्या मुळांच्या बाजूची जी सॉईल असते त्याला रायझोस्पियर म्हणायचं. रायझॉस म्हणजे रूट, स्पियर म्हणजे ते सर्क्युलर. तर हे रायझोस्पियर मग ते कुठले आहेत याच्यावरती पण अभ्यास होणं तितकंच गरजेचं आहे. एखादं फंगस तिथे त्याच्या झाडाच्या बुंध्यापाशी येतं आहे पण ते गंमत म्हणून येत नाही तिथं. इट इज परफॉर्मिंग सर्टन फंक्शन आणि त्या फंगसच्या थ्रू झाडं कम्युनिकेशन करतायत. हे पण डिस्कवरीवरती कित्येकदा दाखवलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आणि झाडांमध्ये पण राजकारण असतं. मग एखाद्याला स्टार्वेशनमध्येच टाकायचं ते पण झाडं ठरवतात. मग ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. त्यामुळे आणि सगळ्याचा बेस परत एकदा येतो वर्गीकरणापाशी ज्याला टॅक्सॉनॉमी म्हणतो. त्यामुळे बेसिक टॅक्सॉनॉमी आलंच पाहिजे. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख
तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.